नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच शक्तिशाली कथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे तत्व आणि इच्छा यांच्यातल्या संघर्षाची. ही आपल्याला दाखवते की कितीही दृढनिश्चयी माणूस असला तरी मोहाच्या एका क्षणी तो कसा भरकटू शकतो. आणि मग प्रश्न उभा राहतो की एखाद्याच्या अतूट वाटणाऱ्या इच्छाशक्तीला तोडण्यासाठी नेमकं काय लागतं. एखाद्या व्यक्तीच्या तत्वांची आणि आत्मनियंत्रणाची परीक्षा किती टोकापर्यंत घेतली जाऊ शकते. चला, याच प्रश्नाचं उत्तर या कथेतून शोधूया. तर आपली कथा सुरू होते एका तपस्वीपासून. पण हा काही साधासुधा तपस्वी नव्हता. त्याच्या सद्गुणांची शक्ती इतकी प्रचंड वाढली होती की चक्क देवांनाही त्याचा धोका वाटू लागला होता. आणि त्याचं नाव होतं लोकमस्सब. तर हा लोमकस्साब होता तरी कोण? त्याचं नाव होतं केस असलेला कसाब. तो एक असा कठोर तपस्वी होता ज्याने आत्मत्यागातून इतकी प्रचंड आध्यात्मिक शक्ती मिळवली होती की असं म्हणतात ती शक्ती स्वर्गसुद्धा हादरवू शकत होती. आणि इथेच कथेला एक वेगळं वळण मिळतं. बघा, कस्सपाची शक्ती त्याच्या सद्गुणातून आणि तपश्चर्येतून येत होती. ती आत्मत्यागाने वाढत होती. पण दुसरीकडे होता देवराज सक्क, ज्याची शक्ती त्याच्या स्वर्गीय पदावर टिकून होती. आणि त्याला कस्सपाच्या या वाढत्या सद्गुणामुळे आपलं पद धोक्यात आल्याची भीती वाटू लागली. आता जेव्हा सक्काला हे जाणवलं की कस्सपाची शक्ती त्याच्यासाठी धोका बनू शकते, तेव्हा त्याने कस्सपाला त्याच्या मार्गावरून हटवण्याचा पहिला प्रयत्न केला. आणि त्यासाठी त्याने जगातील सगळ्यात मोठं प्रलोभन त्याच्यासमोर ठेवलं. पण सक्काची योजना खूप हुशारीची होती. तो थेट कस्पाकडे गेला नाही. त्याऐवजी तो बनारसच्या राजाकडे पोहोचला आणि त्याला एक ऑफर दिली. त्याने राजाला संपूर्ण भारतावर राज्य करण्याचं वचन दिलं. अट फक्त एकच होती, कस्पाला एका नरबळीसाठी तयार करायचं. विचार करा, ही अशी ऑफर होती जी कुठलाही राजा सहज नाकारू शकत नव्हता. पण कस्पाची तत्व तितकीच पक्की होती. राजाने जेव्हा त्याला हा प्रस्ताव दिला तेव्हा त्याने तो ठामपणे नाकारला. तो म्हणाला, प्रसिद्धी आणि लाभाच्या त्या लालसेला धिक्कार असो, ज्यातून फक्त अंतहीन वेदना देणारी पापे जन्माला येतात. म्हणजे बघा, कुठल्याही राज्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी तो आपल्या तत्वांशी तडजोड करायला तयार नव्हता. त्याचा निश्चय खरंच अतूट वाटत होता. सक्काचा पहिला डाव तर फसला. पण तो हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्याला कळून चुकलं होतं की संपत्ती आणि सत्तेचा मोह कस्पाला विचलित करू शकत नाहीये. आता त्याला एका वेगळ्या आणि अधिक शक्तिशाली मोहाचा वापर करावा लागणार होता. कारण म्हणतात ना, प्रत्येक अभेद्य वाटणाऱ्या किल्ल्याला कुठेतरी एक कमकुवत बाजू असतेच. आणि कस्पाच्या या नैतिकतेच्या किल्ल्याची ती कमकुवत बाजू सक्काने बरोबर ओळखली होती. इथूनच कथा एका निर्णायक वळणावर येते. सक्काने आता आपली योजना बदलली. त्याने राजाला सांगितलं की यावेळी संपत्ती नाही, तर तुझी मुलगी राजकुमारी चंद्रावती हिला कस्पाकडे पाठव. तिला स्वर्गातल्या अप्सरेसारखं सजवून पाठव आणि कस्पाला सांग की जर त्याने तो यज्ञ केला तर तिचं लग्न त्याच्याशी लावून दिलं जाईल. ही योजना जास्त धोकादायक होती, कारण ती लोभावर नाही तर थेट मानवी भावनांवर हल्ला करणारी होती. आणि सक्काचा हा डाव बरोबर लागला. राजकुमारी चंद्रावतीला पाहता क्षणी त्या एका नजरेतच तो तपस्वी आपल्या ध्यानातून पूर्णपणे विचलित झाला. त्याची अनेक वर्षांची कठोर तपश्चर्या, त्याचा संयम, सगळं काही त्या एका क्षणात वाहून गेलं. तो यज्ञासाठी तयार झाला. आता कस्साब पूर्णपणे इच्छेच्या आहारी गेला होता. तो बनारसला परतला आणि एका भयंकर कृत्याची तयारी करू लागला. कथेतील तणाव आता अगदी शिगेला पोहोचला होता. एक तपस्वी आता एका क्रूर कृत्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. यज्ञाचं दृश्य तर आणखीनच भयानक होतं. बनारसच्या यज्ञाच्या खड्ड्याजवळ हत्ती, घोडे, बैल असे अनेक निष्पाप प्राणी बळी देण्यासाठी आणले होते. आणि या सगळ्याच्या मधोमध उभा होता तोच कस्सब, ज्याच्या हातात आता एक मौल्यवान तलवार होती. जो माणूस जीवहत्येच्या विरोधात होता तोच आता बळी द्यायला निघाला होता. आणि जमलेले लोक त्याच्या या पतनावर दुःख व्यक्त करत होते. आणि मग तो क्षण आलाच. कस्सपाने आपली तलवार उचलली. राजेशाही हत्तीवर वार करण्यासाठी त्याने ती उगारली. त्याच्या डोळ्यांवर जणू इच्छेची काळी पट्टी बांधली गेली होती. पण तो वार करणार इतक्यातच मृत्यूच्या भीतीने तो हत्ती जोरजोरात किंचाळला. ती फक्त एक किंकाळी नव्हती. ती एका निष्पाप जीवाची आर्त हाक होती. आणि त्या एका हाकेने सगळं काही बदलून टाकलं. त्या हत्तीच्या किंकाळीने जणू कस्सपाच्या डोळ्यांवरची ती मोहाची पट्टी फाडून टाकली. त्या एका आवाजाने त्याला खडबडून जागं केलं. त्याला जाणीव झाली की तो किती भयंकर पाप करायला निघाला होता. त्याला प्रचंड पश्चाताप झाला. तो स्वतःलाच म्हणाला,
अरे रे, मी हे काय पाप करायला निघालो होतो? हे माझ्या चारित्र्याला शोभणारं नाही. हे क्रूर कृत्य फक्त आणि फक्त इच्छेचं फळ आहे. आज मी या लालसेला मुळापासून कापून टाकेन. आणि त्याच क्षणी त्याने आपला मार्ग बदलण्याचा निश्चय केला. त्याच्यासमोर आता 2 मार्ग अगदी स्पष्ट होते. एक होता इच्छेचा मार्ग, जिथे राजकुमारी चंद्रावती, बनारसचं राज्य आणि अमाप संपत्ती होती. आणि दुसरा होता सद्गुणाचा मार्ग, जिथे तपस्वी जीवन, पापातून मुक्ती आणि स्वतःची तत्व होती. त्याने दुसरा म्हणजेच कठीण मार्ग निवडला. आणि जसा त्याने योग्य मार्ग निवडला, चमत्कार झाला. त्याची गमावलेली सगळी आध्यात्मिक शक्ती परत आली. तो तिथेच हवेत पद्मासन घालून बसला आणि त्याने राजाला धम्माचा उपदेश दिला. त्याने राजाला तो यज्ञ थांबवून सगळ्या प्राण्यांना जीवनदान द्यायला सांगितलं. आणि तो शांतपणे आपल्या घरी म्हणजे आश्रमात परत गेला. ही फक्त एक जुनी कथा नाहीये. ही आपल्याला इच्छेच्या स्वरूपाबद्दल आणि मानवी स्वभावाबद्दल एक असा धडा शिकवते, जो तेव्हाही महत्वाचा होता आणि आजही तितकाच लागू होतो. तर मग या कथेतून काय शिकायला मिळतं? पहिली गोष्ट, सद्गुण ही स्वतः एक खूप मोठी शक्ती आहे. दुसरी, इच्छा किंवा मोह कितीही मजबूत तत्वांना भ्रष्ट करू शकतो. तिसरी, आपली सद्सद विवेकबुद्धी, आपला आतला आवाज हा आपल्याला योग्य वेळी बदलासाठी प्रवृत्त करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्मजागरूकता आणि योग्य निवडीमुळे मुक्तीचा मार्ग नेहमीच खुला असतो. ही कथा आपल्याला एका विचारात पाडते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा कोणत्या इच्छा असतात ज्या आपल्या सगळ्यात खोलवरच्या तत्वांना आव्हान देतात? आणि त्या निर्णायक क्षणी कुठला मार्ग निवडला जातो? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.